लोणावळ्याच्या धडाकेबाज आणि कर्तव्यदक्ष माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छुक समर्थ जनहित फाउंडेशन पुणे सर्व पदाधिकारी। नमस्कार, MN न्यूजमध्ये आपले स्वागत। मी आशा वर्मा। लोणावळ्यात ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशाखा बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले। श्यामची आई या नवीन चित्रपटात श्यामची भूमिका साकारणारा व इयत्ता 9वीमध्ये शिकणारा बालकलाकार शर्व गाडगीळ हा या संमेलनाचा अध्यक्ष होता। तर प्रमुख पाहुणे म्हणून श्यामची आई ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री गौरी देशपांडे व आर्ट डायरेक्टर सौरभ सदानंद चांदेकर हे होते। सोबतच विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट माधवराव भोंडे, सचिव राधिका भोंडे, प्रकाश आढाव, विश्वस्त आनंद नाईक, कल्पना चावला स्पेस अकॅडमीचे संजय पुजारी, ग्रंथमित्र सतीश पेंढारकर, प्रवीण घाडगे, निखिल गाडगीळ, तन्वीर पटेल, ॲडव्होकेट सुहास नागेश, निखिल कविश्वर आदी मान्यवर उपस्थित होते। पाहूया या कार्यक्रमाचा स्पेशल रिपोर्ट। 20 मुलं आहेत, यांच्यामध्ये नक्कीच कोणीतरी आपल्याला कवी, लेखक, नाट्यवाचन करणारे, अभिवाचन करणारे, नाट्यछटा सादर करणारे, नाचणारी अशी मुलं नक्कीच मिळतील। आणि आपण असं आवाहन करूया, वेळ यावर्षी थोडा होता पण तरी सुद्धा आपल्या सर्व मराठी शिक्षकांनी त्याच्यामध्ये खूप प्रचंड मेहनत घेतली आणि मुलांनी पण चांगल्यापैकी प्रतिसाद दिला आणि फार थोडक्या काळामध्ये आपल्याला ह्या स्पर्धा घ्याव्या लागल्या। तर नेक्स्ट इयरच्या कॅलेंडरमध्ये मी दोन्ही प्रिन्सिपल्सना असं सांगेन की प्रत्येक महिन्याला एक स्पर्धा ठेवली तर मुलांनाही तेवढं थोडंसं आणि शिक्षकांना पण बऱ्यापैकी ब्रीदिंग टाईम मिळेल। पण तरी सुद्धा थोडक्या वेळामध्ये अतिशय उत्तम कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा नक्की तुम्हाला सर्वांना आवडेल आणि आपण भोंडे शाळेचे घटक आहोत याची एक अभिमानास्पद एक झुळूक घेऊनच तुम्ही घरी जाणार आहात ह्याची मला पूर्ण खात्री आहे। दोघांचाही सत्कार माननीय भोंडे सरांनी करावा, त्यांचं स्वागत करा। खूप पुरुष मंडळी कमी आहोत तर मेकअप कसा करायचा माझी मराठी याची बोलू कौतुके परी अमृत तेही पैजा जिंके। मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो। कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत। आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रजांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासन
21 जानेवारी 2013 रोजी घेण्यात आला. ती संस्कृती मराठी, संतांनी वाढविला तो वाण मराठी, आमची मायबोली, आमचा अभिमान मराठी, आमचा अभिमान मराठी. धन्यवाद. हसून गालात साध घालतो आतून जीव रुजला पोटात. जीव रुजला पोटात लागे अनामिक ओढ, कसा असेल सानुला का माझी सानुली गोड. माझी सानुली गोड येईल ग माझ्या दारा, तिच्या स्वागताला सजे माझ्या घराचा उंबरा. माझ्या घराचा उंबरा दारी लावीन तोरण, तुला जपताना बाळे जीव ठेवीन तारण. जीव ठेवीन तारण डोळा घालीन अंजन, येणे मुलगी जन्माला सोपे नसते जीवन. सोपे नसते जीवन जगी वाहते वासना, भान सुटले जगाचे तुला नसेल कल्पना. तुला नसेल कल्पना गल्लो गल्ली व्यभिचार, माती तुडविती येथे कसा घेशील आकार. कसा घेशील आकार सांग मला ग सनुले, जीव रुजला पोटात माझे काळीज हरले. माझे काळीज हरले ऐकणारे देवा आता, झाला जर सोनूला त्याला शिकवेल माता. त्याला शिकवेल माता करा मुलीचा सन्मान, जगी चालल्या गोष्टीचे आणि काळाचेही भान. आणि काळाचेही भान जेव्हा येईल जगात, येता जन्माला मुलगी काळ जाईल सुखात. येता जन्माला मुलगी काळ जाईल सुखात. मगर थोडी बाजूला सरकली आणि चिखलात पुन्हा झोपली. मगरू वैतागून वळवळला. मगरूनं मऊ मऊ चिखलात जोरात शिट्टी आपटली. पटक पटक. आईच्या अंगावर पचकन चिखल उडाला. आईनं डचकून दोन्ही डोळे उघडले. आई आई मी जाम हैराण झालोय ग. माझ्या दातात पानं अडकली आहेत, पानांची देठं अडकली आहेत. मी खूप चावचाव केली तरी पण ती अडकलेली पानं नाही निघाली ग. सांग ना ती कशी काढू. मगरू कळवळून म्हणाला, अरे तोंड उघडून पडून राहा ना किनाऱ्यावर, मग आपोआप निघून जाईल आणि हवेत उडून जाईल. आईने असं म्हणताच मगरू घाबरला. मगरू भीत भीत म्हणाला, अगं आई पण मी तोंड उघडं ठेवलं आणि माझे दात निघून गेले तर, हवेत उडून गेले तर मी जेवणार कसा, खाणार कसा, पोहणार कसा. आणि आई माझे दातच गेले तर मी तुझ्याशी बोलणार तरी कसा ग. मी नाही तोंड उघडणार. हा 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 हा. हसत मगर म्हणाली, वेडू रे वेडू. अरे दात नाही, दातात अडकलेली घाण निघेल असं म्हटलं मी. तू तोंड उघडून किनाऱ्यावर पडलास.
We